नवे नवे महाराज संतांनी दिलेल्या शिव्या सुद्धा अभंग झाल्या. काय त्यांचं सामर्थ्य आहे, त्यांचे शब्द जे आहे माऊलीचे की त्यांनी शिव्या जरी दिल्या तरी ते अभंग ठरले. एवढे त्यांची वाणी त्या ठिकाणी पवित्र मानली जाते. म्हणून ते खोटं बोलत नाही. आपल्या बरोबर कोण आहे त्यांचा म्हणजे त्यांचा जो मार्ग जो आहे ते आपल्या अनुषंगाने त्यांचा मार्ग सुधारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. एक शेवटचा प्रसंग सांगतो, निशेवेला पूर्ण विराम देतो. जगद्गुरु तुकोबराय यांच्या जीवनातला फार सुंदर प्रसंग आहे. मला फार भावलेला असा प्रसंग आहे की तुकोबराय भंडाऱ्यावर त्या ठिकाणी भजनाला जात असायचे. आणि भंडाऱ्यावर भजनाला जात असताना एक दिवसाचा प्रसंग असा आहे की येण्यासाठी त्यांना थोडा उशीर झाला, अंधार पडला. आणि अंधार पडल्यानंतर त्याचे रस्त्याने येत होते. तेव्हा काही एवढा सुसज्ज असा रस्ता नव्हता. तर ते येत असताना काय झालं, त्यांना 4 चोर आडे झाले. तुकोबरायला म्हटलं तुमच्याकडे जेवढं काही आहे तेवढं काढा. तुकोबराय म्हटले माझ्याकडे काही नाही. म्हटलं तुमच्याकडे जेवढं असतं तेवढं कोणाकडेच नसतं. म्हटलं आम्ही पाकिटाने वाहतच नाही. तर ते म्हटले तुमच्याकडे जर काही नसेल तर तुम्ही आम्हाला एक मदत करा. काय मदत करा, तुमच्या गावामध्ये श्रीमंत व्यक्ती कोण आहे त्याचा पत्ता आम्हाला सांगा. म्हणजे आमच्या गावातले पाटील प्रतीके वचन म्हणजे ते खोटं त्यांना बोलताच येत नाही. आमच्या गावाचे जे पाटील आहे ते फार श्रीमंत आहे. म्हटले कशी जायचं त्यांच्या घरी. म्हटले घर नाही, त्यांचा फार मोठा वाडा आहे. तुम्ही एक काम करा, इथून थोडं पुढे गेलं की गाव आहे, नदी लागेल, नदीच्या पलीकडे गाव आहे आणि त्या गावाच्या सुरुवातीलाच त्यांचा वाडा आहे. तर त्या वाड्यामध्ये जा आणि तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही त्या ठिकाणी दरोडा टाका, चोरी टाका. तर ते म्हटले कसं जायचं काय त्यांच्या काही लक्षात येत नसायचं. त्याचा एक जर म्हटलं एक काम करा, हे जे महाराज आहे ना यांनाच आपल्या बरोबर घ्या. कशासाठी, पत्ता सांगण्यासाठी, पाटलांचं घर दाखवण्यासाठी. त्यांनी तुकोबरायांना बरोबर घेतलं. आणि तुकोबरायांना बरोबर घेतल्यानंतर ते म्हटले एवढ्या लवकर जाऊन उपयोग नाही. 12:30 1चा टाइम होता, म्हणजे रात्र झाली. 12-1चा टाइम झाला आणि त्यांनी ठरवलं की आता दरोडा टाकायचा. ते तुकोबरायांना घेऊन त्या वाड्यामध्ये घुसले. घुसल्यानंतर ते तुकोबरायांना म्हटले तुम्ही या ठिकाणी बसा आता आणि आम्ही काय आतमध्ये आहे ते पाहतो आणि पुन्हा बाहेर पडताना आमच्या बरोबरच बाहेर पडा. तुकोबराय त्या ठिकाणी बसते. आता ते खरोखर पाटील खूप श्रीमंत होते. त्या ठिकाणी चोरांना बरंच काही भेटत होते. ते एवढे रमले ते त्या ठिकाणी शोधण्यामध्ये की 5चे 4 वाजले. आता 4 वाजल्यानंतर महाराज वारकऱ्याचा कशाचा टाइम आहे, तुकोबरायांनी काकडा सुरू केला. उठा पांडुरंग. पांडुरंग काय पाटीलच उठले महाराज. पाटील उठले. तुकोबरायांचा आवाज त्या ठिकाणी दर्शन घेतलं. सकाळ सकाळ संत माझ्या घरी. म्हणजे महाराज एकटेच आहे की कुणी जोडीदार आहे. महाराज म्हणले आणखी 4 जणी. कारण संत कधी खोटं बोलत नाही. आणखी 4 जणी कुठे म्हणते घरात. घरात त्यांना शोधत 4 जणांना पकडून आणलं. म्हटले बॉडी बरोबर आपल्याला फसवलं. ते 4 जण म्हटले. तर त्या ठिकाणी तुकोबरायांनी सांगितलं की हे 4 जण माझ्या बरोबर आहे, फार चांगले आहे. त्या पाटलाने महाराज त्यांना एवढं धन दिलं त्या 4 की त्यांच्या आयुष्याला पुरलं. त्या 4 ठरवलं की आता चोरी करायची नाही, साधूच्या संगतीमध्ये आलो आपण, आपल्याला एवढा मोठा मान भेटला. मग इथून पुढचं जे आयुष्य आहे हे तुकोबरायांसाठी त्या ठिकाणी खर्च करायचं. येथे उपकारासाठी आले.